अकलूजचं मोहिते पाटील घराणं म्हणजे राजकारणातील एक महत्त्वाचं घराणं, ज्यांची दखल एकेकाळी लंडनने सुद्धा घेतली होती. तर का घेतली होती हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मोहिते पाटील यांच्या विरोधात जर गेलं तर काय होऊ शकतं हे यंदाच्या लोकसभेच्या निकालात आपण पाहिलंय. या घराण्याचं मतदारसंघावर असलेलं वर्चस्व हे धैर्यशील मोहिते पाटील यांना मिळालेल्या लीडमधून स्पष्ट झालेलं आहे. विजयसिंह मोहिते पाटील यांचे वडील शंकरराव मोहिते पाटील हेही एक उत्तम राजकारणी होते. तर झालं असं की विजयसिंह मोहिते पाटील यांचा विवाह कोल्हापूर जवळच्या माने बहादूर घरातील नंदिनी देवी यांच्याशी निश्चित झाला होता. लग्नाला नेमकी किती माणसं येतील याचा अंदाज बांधायला सुरुवात झाली. त्यामध्ये पाहुणे मंडळी, गावकरी, राजकारणी सर्वांनाच आमंत्रणं गेली. वयाच्या 50शीत असणारे शंकररावांनी आता कितीही पाहुणे आले तरी मी सर्वांनाच जेवण घालणार असं ठरवलं. 17 मे 1971ला यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार, बाळासाहेब देसाई यासारखी नेते मंडळींपासून राज्याचं अख्खं मंत्रिमंडळ, कोल्हापूरचे छत्रपती, साताऱ्याच्या सुमित्राराजे भोसले, कलाकार, साहित्यिक ते सर्वसामान्य शेतकरी अशा जवळपास 1.5 लाख लोकांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला. लग्नात जेवणाची व्यवस्था शिस्तबद्ध होती. लाखाच्या जास्त लोक होती तरी कोणाला काही कमी पडत नव्हते. हे लग्न एवढे मोठे होते की BBC लंडनवरून ही बातमी प्रसारित करण्यात आली. त्याचबरोबर अमेरिकेतील एका वृत्तपत्रामध्ये भारतातील एका शेतकऱ्याने एवढं मोठं लग्न केलं अशी सकारात्मक बातमीही छापून आली होती. त्यावेळी लोकसभेतही या लग्नावर विरोधकांनी टीका केल्या. मात्र इंदिरा गांधी यांनी मोहिते पाटलांची बाजू घेतली होती व त्याचबरोबर शंकररावांनीही स्पष्ट केलं की मला अनेक ठिकाणाहून लग्नाची आमंत्रणं येतात, मीही त्यांच्यात जेवायला जातो, मग त्यांना आपल्या कार्यक्रमामध्ये बोलवणे हे माझं कर्तव्य आहे. तर अशा प्रकारे भारतातील या लग्नाने जगाचं लक्ष वेधून घेतलं. तुम्हाला या व्हिडिओविषयी काय वाटतं ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी पाहत रहा AB मराठी न्यूज.